पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचं अनेक जण म्हणतात, मात्र प्रत्यक्ष आपल्या कृतीतून न्याय देण्याचा प्रयत्न फार कमी होतो. अशातच यवतमाळच्या प्रयोगशील सुमितने नारळापासून तयार केलेली गणेश मूर्ती बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांची रीघ लागली आहे. यवतमाळ शहरातील मारवाडी चौकीतील सुमित हेमंत महेंद्र हा पदवीधर तरुण प्रयोगशील म्हणून ओळखला जातो. त्याला विविध कला अवगत आहेत. दरवर्षी पर्यावरण संवर्धनाचे विविध प्रयोग घेऊन तो समोर येत असतो. यावर्षी त्याने चक्क नारळापासून गणेश मूर्ती बनवली आहे. नारळामध्येच त्याने सुबक आणि आकर्षक कोरीव काम केलं आहे. यासोबतच त्याने घरामध्ये ज्यूट पासून तयार केलेला पर्यावरणपूरक देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याशिवाय सजावटीसाठी केलेले आरास देखील ज्यूट पासून बनवलेल्या सुतळीचे आहे. त्याचप्रमाणे ग्लास आणि झुंबर आदी वस्तू बनवण्यासाठी देखील त्याने ज्यूटचा वापर केला आहे. त्याचबरोबर त्याने साकारलेली रांगोळी देखील नारळाच्या जटांपासून बनवलेली आहे. समुद्र किनाऱ्यावर जणू गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत असा देखावा त्याने साकारला आहे. सुमितचे कलाकौशल्य यवतमाळकरांसाठी मान उंचावणारे ठरत आहेत. यापूर्वी देखील त्याने डिस्पोजल वापरातून गणेश मूर्तीची निर्मिती केली होती. तर मागील वर्षी साकारलेल्या गणपती, सरस्वती आणि लक्ष्मी मूर्तींना 2020चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील त्याला प्राप्त झाला आहे. यावर्षी त्याने साकारलेली कलाकृती बघण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.